माणसाचं मन एकदा कठोर झालं की शब्दांची गरज उरत नाही आणि वेदना मोक्या होतात. जे आधी बोचायचं ते हळूहळू जाणवेनसं होतं. सततच्या अपमानाने आणि फसवणुकीने मन स्वतःभोवती भिंत उभी करतं. विश्वास ठेवणं धोक्याचं वाटू लागतं आणि आपुलकी जपणं कमजोरी वाटते. हसणं येतं पण ते हृदयातून नसतं. नाती टिकवण्यासाठी प्रयत्न करण्यापेक्षा अंतर ठेवणं सोपं वाटतं. मन कठोर झालं की संवेदना कमी होतात, पण शहाणपण वाढतं. कोण काय म्हणेल याची भीती संपते आणि स्वतःपुरतं जगणं सुरू होतं. मदत करणं थांबत नाही, पण अपेक्षा ठेवणं थांबतं. जखमांमधून शिकलेला माणूस शांत दिसतो, पण आतून सावध असतो. प्रत्येक गोष्टीला प्रतिक्रिया देण्याऐवजी तो दुर्लक्ष करायला शिकतो. कठोर मन रागीट नसतं, तर थकलेलं असतं. ते ओरडत नाही, पण कायम अंतर राखतं. जेव्हा मन असं होतं तेव्हा माणूस कमी भावनिक आणि जास्त वास्तववादी बनतो. म्हणून माणसाचं मन कठोर झालं की तो बदलतो नाही, तर स्वतःला वाचवतो.